लाडके चिरंजीव सुद्धा समोर उपस्थित आहेत आणि मुकेश दादा नमस्कार. वारसा जपणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि विजय क्रीडा मंडळाने तेच सातत्य जपलंय. निर्माण करणं सोपं असतं पण टिकवणं मात्र कठीण. 1991 साली प्रस्थापित झालेलं विजय क्रीडा मंडळ आज आपण 2026 मध्ये आलोय. जसं मी म्हटलं, निर्माण करणं सोपं असतं आणि टिकवणं कठीण, बरोबर. नुसता रोज आज एकदा सहा लावला आणि महिन्यानंतर सहा लावला तर तो लागत नाही ना. मला म्हणजे चुकीचं असेल तर मला करेक्ट करा तुम्ही, पण रसा हा रोजच गायला पाहिजे तर त्याचा स्टेडीनेस असतो, तो रोज लागतो, हो की नाही. तसंच हे सातत्य असलं पाहिजे. मग ते कुठेही असो, सामाजिक क्षेत्रात असो, संगीत क्षेत्रात असो, कला क्षेत्रात असो, सातत्य हे जपलंच पाहिजे. असं हे विजय क्रीडा मंडळ, ज्याचं सातत्य मला सांगायला खूप आवडतं की निर्माण केलंय दादाने पण तितकंच टिकवलं सुद्धा आहे. अनेक जण आले, अनेक जण गेले, पण त्या प्रवाहाला न घाबरता हा एकटा माणूस, मी दादा म्हणते त्याला, तर एकटा माणूस तितक्याच ताकदीने फक्त निष्ठेच्या बळावर कार्यरत आहे. आपण असं म्हणतो की परिवार असला पाहिजे आणि दादाचा परिवार हा आपला जनसमुदाय हाच एक परिवार आहे. गेली 42 वर्ष गोविंदा पथकाचं आयोजन करणं आणि 42 वर्ष तितक्या प्रत्येक गोविंदाची काळजी घेणं, इट्स नॉट अ इझी टास्क. हा खरंच सामान्य टास्क नाही आहे ना, हे सामान्य कार्य नाही आहे. 42 वर्षाची ही दान आहे आणि भांडूपमध्ये हे एकमेव मंडळ आहे ज्याची 7वी रुग्णवाहिका सेवेचं उद्घाटन होत आहे. हो, यानंतर बऱ्याच जणांनी मंडळं प्रस्थापित केली, रुग्णवाहिका सेवा देखील दिल्या, पण सातत्य मात्र ह्या मंडळाने नेमकं ठेवलेलं आहे. आणि असं नाही की पहिली जी रुग्णवाहिका सेवा होती, बुवा मला सांगायला आवडेल तुम्हाला, पहिली रुग्णवाहिका सेवा होती ती सदस्यांच्या नावावर कर्ज घेऊन रुग्णवाहिका सेवा चालू केली होती. आणि आजची ही रुग्णवाहिका सेवा जी आपण पदार्पण करणार आहोत, लोकार्पण करणार आहोत, ती खरं तर CSR फंडमधून आली आहे. म्हणजे जस्ट विचार करा फक्त की आपली सेवा कुठपर्यंत पोहोचली की एक कंपनी तिच्या CSR फंडमधून एवढी सुंदर सेवा विजय क्रीडा मंडळाला मोफत म्हणून देते. कारण जे पेरलंय ना ते प्रामाणिक पेरलंय आणि तेच उगवलंय. दादाने कधीच वेळ काळ पाहिला नाही. जी व्यक्ती ॲक्सिडेंट होऊन सुद्धा साधारण महिन्याभरात डॉक्टरांनी सांगितलंय 6 महिने तुला आराम करायचा आहे, तरी सुद्धा ती खुर्ची त्याने सोडली नाही. खरं तर खुर्ची सोडायचीच नसते ना, खुर्ची सोडायचीच नसते. निवडणुका झालेल्या आहेत पण खुर्ची सोडायची नसते. आणि दादाने तेच केलंय की आजारी असताना सुद्धा आपलं कार्य हे जनसेवेचं कार्य, आपला जन्म का झाला हे जर आपल्याला कळलं तर आपली पुढची ध्येय निश्चित होतात. आणि दादाला हे कळलंय की त्याचा जन्म हा जनसेवेसाठी आहे. असे हे संतोषदादा कासले. मी जास्त वेळ नाही घेणार आहे कारण लोकार्पणाचा सोहळा तितकाच खोळंबला आहे, म्हणून मी असं म्हणेन की मान्यवर उपस्थित आहेत सन्माननीय भगवानजी लोकरे. नावातच भगवान आहे, विशेष असं काही मला सांगावंसं उल्लेख करायची गरज नाही कारण नावातच भगवान. आणि या व्यक्तीच्या प्रवाहात आलेल्या व्यक्तीचं नक्कीच कल्याण होणार कारण नावात भगवान आहे. आणि सोबतच बसले सन्माननीय रामदासजी कासले. नावातच राम आहे, राम असल्याच्या नंतर आनंदी आनंद सगळीकडे. त्यामुळे बुवांच्या संघटित आणि संलग्न झालात की तुमचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि हरिनामात असल्याच्या नंतर कल्याण होतच होतं, हो ना. अशी कोणती सेवा आहे जी निरर्थक जाते, पण नाम असे नामस्मरण केल्याने कधीच वाया जात नाही. कारण जिथे पैसा अपूर्ण पडतो, जिथे पैसा कमी पडतो, जिथे पैशाचं काम थांबतं, तिथे नामस्मरणाचं काम चालू होतं, बरोबर आहे बुवा. हो, नामस्मरणाचं काम. म्हणून नामस्मरणाचं हे औचित्य साधून म्हणजे आज भजनी बुवांची डबल वारी का बरं, हा प्रश्न मी सुद्धा दादाला विचारला. दादा डबल वारी का, तर भांडुपी भजनाची पंढरी आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपण रुग्णवाहिकाच्या सेवेचं उद्घाटन करूया. कारण इथून पेशंट जाणार आहे, एकच कारण असणार आहे की या रुग्णवाहिकाची सेवा जो कोणी घेईल तो पेशंट सुखरूप राहू दे, हीच एक आपली प्रार्थना असेल. वेळ न दवडता मी विनंती करेन की सन्माननीय सचिन खोत मंडळाचे कार्याध्यक्ष यांनी मान्यवरांचा सत्कार करून घ्यावा अशी मी विनंती करेन. सन्माननीय सचिनजी खोत यांना मी विनंती करेन की ज्येष्ठ बुवा सन्माननीय भगवानजी लोकरे यांचा सन्मान करावा. वा, जया अंगी मोठेपणा ना. बुवांनी सांगितलं की कासले बुवांचा सन्मान पहिला होऊ दे आणि तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असंच आमच्या मंडळाला, आमच्या दादाला लाभत राहू, हीच मी इथे इच्छा दर्शवेन. सन्मान होतोय ज्येष्ठ बुवा रामदासजी कासले. आणि बुवा मी अशी परमेश्वराकडे विनंती करेन की तुम्हा सगळ्यांना, म्हणजे मुंगेकर बुवा सुद्धा असतील उद्या, तर तुम्हा सगळ्यांना सेंचुरी पार करावी आणि आम्ही सेंचुरी सुद्धा तुमची साजरी करावी असं मी म्हणेन. आणि तुमच्या हातून अजून सुंदर अशी कार्य घडावीत अशी त्या परमेश्वराचरणी प्रार्थना. मी सचिनजींना विनंती करेन
की आपण लोकरे बुवांचा सन्मान करावा. सन्माननीय सचिनजी खोत या मंडळाचे कार्याध्यक्षाच्या पदावतराचा भार आज ते सांभाळत आहेत असे हे सचिन सर. आणि मी विनंती करेन की त्यांनी भगवान लोकरे बुवांचा हा सन्मान करावा. भजन क्षेत्रामध्ये नावाजलेली ही दोन्ही व्यक्तिमत्व तेव्हाच बोलतो जेव्हा त्यांचं कार्य मोठं असतो. आपण व्यक्ती आहोत, ते व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान आज आपण करतोय. मी विनंती करेन की सभा या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य राजारामजी भांचाळ यांचा देखील सन्मान व्हावा. ज्यांचं बोट धरून आम्ही चाललोय, ज्यांचं बोट धरून आम्ही आमच्या मस्तकी सदैव राहावं असं मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन. धन्यवाद बाबा आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला लाभत राहो. व्यासपीठावर उपस्थित सत्कार मूर्ती गोपाल सरांबद्दल मला सांगायला आवडेल की हे निवृत्त असले तरी अजूनही कार्यरत आहेत. मंडळाच्या प्रत्येक कार्यभारामध्ये त्यांचा हातभार असतो आणि मंडळाचं नियोजित वृद्धाश्रम आपण ठिकठिकाणी पाहू शकता की नियोजित वृद्धाश्रम आहे. बेळणे या गावी वृद्धाश्रमाची आपण वृद्धाश्रम उभा करतोय खरं तर. आणि या ठिकाणी सद्भार आणि पूर्ण चांगलं काम करण्यासाठी पुढे आलेली व्यक्ती म्हणजेच गोपाल सर अगदी स्वतःचं आयुष्य सेवेला वाहून नेलेले आहेत असे हे गोपाल सर. धन्यवाद गोपाल सर आणि असेच तुम्ही आमच्याशी संघटित राहा. हे मला सांगायची गरज नाही कारण कोकण आपलंच असं तसं तुम्ही सुद्धा आमचेच आहात असं मी म्हणेन. विजय क्रीडा मंडळ या मंडळाचे सर्वेसर्वा वन मॅन शो असं मी म्हणते सन्माननीय संतोषदादा कासले यांना मी विनंती करेन की आपण थोडंसं इथे या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. मंडळाचा चाललेला हा कार्यकाराचा ज्यांचे हजारो का त्याच्यापेक्षाही पुढे असतील अशी शिष्यगण असलेले सन्माननीय लोकरे बुवा, त्याचप्रमाणे कासले बुवा, ज्यांचा विजय क्रीडा मंडळ नेहमीच प्रेम होतं आणि असेल कारण ही भजन क्षेत्रातली मंडळी आहे. यांच्या आशीर्वादाने आपण पुढे जातो. त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष आम्हाला साथ देणारे आमचे सन्माननीय सदस्य श्री राजाराम भांचाळ, त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने जो बेळणे ते नियोजित उपक्रम आहे वृद्धाश्रमाचा त्याचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करणारे आमचे गोपाल सर आहेत. मित्र हो, बघा लोक कशी जोडली जातात. केरळामध्ये राहणारा माणूस आहे पण विजय क्रीडा मंडळाशी जोडला गेला. काम आहे, त्या कामामुळे माणसं जोडली जातात. आणि ताईने जे सांगितलं वन मॅन शो वगैरे काय नसतं. कुठलीही संस्था ती संस्था म्हणून टिकली ना तर काय फरक पडत नाही. आम्ही ती संस्था म्हणून टिकवली आहे. वन मॅन शो कधी खाली नसतो. वन मॅन शो वरतीच असतो. वन मॅन शो मीच आहे राजा, मीच आहे प्रजा असं नाही. आमच्याकडे हे सगळे हीच आमची प्रजा आहे, हीच आमची. आता आपल्याकडे नेहमी आपण प्रत्येक कार्यक्रमाला आपण पाहत असाल की आमच्याकडे सन्मान त्या व्यक्तींचा केला जातो जे आपल्याकडे ज्येष्ठ आहेत आणि ही आपली परंपरा आहे. ही जपली म्हणून आपण टिकलो आहे. आमच्याकडे बघताय की व्यासपीठावर त्याची चढावण नसते, जबरदस्ती त्या पाण्यानं पकडून आणतो आम्ही. चढावण नाही आहे ना आणि म्हणून आपण एवढी वर्ष सातत्याने काम करतोय. थोडक्यात आता मी सद्यस्थित उपक्रम चालू आहे त्याच्याबद्दल बोलतो. संस्थेच्या वतीने मोफत वर्तमानपत्र वाचणार आहे, कथा कादंबरी वाचणार आहे, संगणक प्रशिक्षण केंद्र, त्याचप्रमाणे आपण जी रुग्णवाहिका सेवा आपण जी वाहतोय ती रुग्णवाहिका सेवा, त्याचप्रमाणे व्यायामशाळा, त्या व्यतिरिक्त संपूर्ण जगाला ज्या रोगाने ग्रासला आहे तो HIV एड्स हा रोग, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी घाटकोपर येथे आपल्या ऑफिस आहे दिशा प्रकल्पाच्या नावाने आपण ते काम करतोय. या प्रकल्पाची सक्सेस स्टोरी म्हणजे तिथे जी देहविक्रय करणारी महिला होती, धंदा करणारी महिला होती, तिथून आपण त्या व्यवसायातून तिला बाहेर काढलं. सद्यस्थितीत आपल्याकडे ती नोकरी करून 16,000 रुपये पगारावर आणि रिसेंटली दुसरीकडचा प्रमोशन मिळून जवळजवळ 2,000 एक्स्ट्रा पगार म्हणून आणखीन 18,000 रुपये पगारावर दुसरीकडे काम करते. एक विचार करा की रस्त्यावर उभी राहणारी महिला आज या ठिकाणी विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गेली आहे. त्या व्यतिरिक्त संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात गेली अनेक वर्ष अंगणवाडी जत्रोत्सवानिमित्त आपला जे स्टॉल असतो 28 वर्ष आपण तिथे कंटिन्यू आपला स्टॉल असतो. बाळा अंगणींच्या सहकार्यातून आपली स्टॉल असतो तो. त्याच्या व्यतिरिक्त त्याच दरम्यान कोणी आपल्यासारख्या जे आपले हितचिंतक आहेत त्यांनी मागणी केल्या त्यांच्या गावाचा सुद्धा आपण असं कॅम्प करतो. आणि
आज तागायत गेली 28 वर्ष अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या गावात जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये आपण कॅम्प केले. त्या व्यतिरिक्त शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत गेली 15 वर्षे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक जे ग्रामीण भागातील शाळा त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो. आता अशा प्रकारे कार्यरत असताना संस्थेच्या वतीने निराधार वयोवृद्धांना एक मोफत सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा हायवेला लागून नांदगावपासून 3 किलोमीटर बेळणे गाव आहे. त्या बेळणे गावात आपण वृद्धाश्रम सुरू करायचा आपला संकल्प आहे. वृद्धाश्रम सुरू करण्याचा प्रत्येकाचा संकल्प वेगळा वेगळा असतो, पण आपला संकल्प वेगळा आहे. आपण निराधार वयोवृद्धांना मोफत सुविधा देण्याचा प्लॅन करतोय. आज सगळ्यात त्याला कुठलंही फंडिंग नाही आहे, पण तरीही फर्स्ट लॅबपर्यंत हे काम आणलं आहे. फर्स्ट लॅबपर्यंत काम आणलं त्यासाठी जे अनेक जे सभासद आहेत त्यांनी कर्ज हे करून सुद्धा 55 लाख रुपये पण कर्ज देऊन आपण हे सगळं उभं केलं आहे. संकल्प एकच आहे की आपण जे काम करतोय ते शेवटी काम बोलतो, कोण एक व्यक्ती मोठा नसतो आणि ते काम ट्रान्सपरंट असं. मग ताईने उल्लेख केला की ह्या कंपनीने आपल्याला CSR फंडच्या अंतर्गत हे आपल्याला हे दिलं. त्यांना आम्ही ह्याच प्रोजेक्टसाठी ते अप्लाय करत होतो, पण त्यांनी सांगितलं आमच्याकडे एवढे फंड्स नाही आहेत, म्हणून आम्ही रुग्णवाहिका प्रदान करतोय. मित्र हो, आपल्यापैकी अनेक लोक अशा प्रकारे कंपनीत कार्यरत असाल, मी आपल्याला विनंती करतो की आपल्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR फंड्स प्रदान केले जातात. आणि काही लोकांना असं वाटतं विजय क्रीडा मंडळ काय आहे, पण हे सगळे डॉक्युमेंट्स असल्यामुळे हे फंड्स मिळतात. आज तागायत कुठल्याही राजकीय पक्षाच्या मागे न लागता आपण ही संस्था चालू केलेली आहे आणि चालवलेली आहे. गेली 37 वर्षानं सातत्याने आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय आणि एक सातत्य टिकवलेलं आहे. 327 रक्तदाते आपल्याकडे सातत्याने रक्तदान करतायत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या विभागात 3 वेळा रक्तदान होतं, तरीही सातत्याने एक आपली उत्सव समिती आहे, स्वामी समर्थ मठ आहे, सगळ्यांच्या मधून कारण एक रक्तदात्यांचा फ्लो निर्माण केला आहे. एक वेगळी सगळ्या माझी भावना आहे. जे रक्तपेढ्यावाले येतात तेही सांगतात साहेब जे राजकीय नेते दमतात, पण तुमच्याकडे हा फ्लो कंटिन्यू कायम आहे. आणि काम एकट्याचं नाही आहे, कारण हे सातत्य आहे. एक विजय क्रीडा मंडळ प्रेम करणारी मंडळी आहेत. जसं ताईने उल्लेख केला की 42 वर्ष गोविंदा पथक चालवताना अनेक युवा इथे येत असतात. हे युवा कोणाला पकडून आणत नाही आणि ते पण फक्त भांडूत नाही, अनेक विविध ठिकाणाहून हे लोक येतात. जसं मी ताईने उल्लेख केला रुग्णवाहिका कसं 1994 साली जे सुरू केली तेव्हा लोकांनी वेड्यात काढलं. तुम्हाला कुठे चालणार आहे, आमच्या हॉस्पिटलमध्ये किती बाहेर किती उभे असतात रुग्णवाहिका, इथे कुठे चालणार आहे. पण आपलं धोरण आहे ना, ध्येय धोरण तेच असतं. कुठेही कमर्शियल नाही ठेवलं. आपण भांडूपच्या ऑफिससमोर गाडी उभी केली. जर आपला व्यवसाय करायचा असता आपण कुठल्याही हॉस्पिटलसमोर उभी केली असती. पण हे ध्येय कायम ठेवून आज आपण केल्यामुळे एका कंपनीने आपल्याला त्या लायक ठरवलं आणि CSR फंडच्या अंतर्गत आपण ती सगळी प्रदान केलेली आहे. मित्र हो, एक लक्षात ठेवा, विजय क्रीडा मंडळ आपण नेहमी ऐकत असाल, पण काही लोकांना स्पेसिफिक माहिती आहे. आपल्या एवढा वेळ घेण्याचं कारण काही लोक फक्त भजन स्पर्धेपूर्वी मर्यादित आहे, काही लोकांना रुग्णवाहिका माहिती आहे. परंतु हे कार्य आपल्यासमोर आणलं म्हणून थोडासा आपल्याला त्रास देतोय. कारण जे काम आहे ते लोकांनी सामाजिक काम आहे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि अशा प्रकारचं काम होऊ शकतं. अशा अनेक संस्थांना एक आदर्श निर्माण करायचा एक संकल्प आहे. कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की कुठला तरी राजकीय पक्षाचा पाठिंबा असायला पाहिजे, कुठला तरी गॉडफादर असायला पाहिजे. गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ट्रान्सपरन्सी मेंटेन करायला पाहिजे, पारदर्शकता मेंटेन करायला पाहिजे. आज जर तुमची विजय क्रीडा मंडळाची वेबसाईट बघितली तर तिकडे बॅलन्स शीट तुम्हाला दिसेल. प्रत्येक वेळेला प्रत्येक जे आमची AGM असते त्या बॅलन्स शीटचं प्रदर्शन केलं जातं. तिकडे लोकांना क्वेरी विचारली जाते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी इलेक्शन घेतलं जातं. ते पण असं हे नाही हात वर करून नाही, गुप्त मतदान पद्धतीने घेतलं जातं. एवढा आपण ट्रान्सपरन्सी मेंटेन करतो. म्हणून आज परमेश्वराच्या कृपेने आपण इथपर्यंत आहोत. ताईंनी उल्लेख केला